नमस्कार. मी सांगणार आहे तुम्हाला भगवान शंकरांना सोमनाथ नाव का पडले. तर दक्ष जो राजा होता त्यांच्या 27 मुलींचा विवाह हा चंद्रदेवासोबत झाला होता. पण चंद्र जास्त प्रेम करून रोहिणीवर करायचे. मग बाकीच्या कन्यांनी त्यांचा तक्रार त्यांच्या वडिलांकडे केली, म्हणजे दक्ष राजाकडे. तेव्हा क्रोध आणि संतप्त होऊन दक्ष राजांनी चंद्रदेवांना शाप दिला की तुमचे तेज हे कमी होईल, नष्ट होईल. मग चंद्रदेव घाबरले आणि ते गेले महादेवांकडे. महादेवांची तपस्या करून महादेवांना त्यांनी प्रसन्न केलं आणि त्यांच्या शापाबद्दल महादेवांना सांगितलं. तेव्हा महादेवांनी त्यांना त्यांच्या डोक्यावरती धारण करण्याचा वरदान दिलं. तसेच सांगितले की तुमचा म्हणजे शापाचा उपशाप दिला असा की अमावस्यापर्यंत तुमचं तेज कमी होईल, पण नंतर ते पौर्णिमेपर्यंत हळूहळू वाढेल. आणि सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे स्वामी, म्हणजे चंद्राचा स्वामी, चंद्राला ज्याने धारण केलेले आहे असे भगवान शंकर, म्हणून सोमनाथ असं नाव आहे. आणि हे सगळं घडलंय ते गुजरातमधील सोमनाथ इथे, म्हणून तिथे सोमनाथ ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी